अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। आणि आता आम्ही तुम्हाला थेट राम मंदिरात घेऊन जाणार आहोत। एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्हर्च्युअली तुम्हाला राम मंदिराचं दर्शन घडवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल वरती जायचं आहे, एबीपी माझाची वेबसाईट सर्च करायची आहे आणि तिथेच तुम्हाला ही सगळी व्हर्च्युअल सफर जी आहे ती तुम्हाला अनुभवता येणार आहे। एबीपी माझाच्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या समोर एक ऑप्शन येईल राम राज्य, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। राम राज्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक राईट साईडला कोपऱ्यामध्ये तुमच्या समोर अयोध्या मायक्रोसॉफ्ट, अयोध्या मेटावर्स असे काही तुमच्या समोर ऑप्शन सुरू होतील। यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव लिहायचं आहे। तुमचं नाव लिहिल्यानंतर त्याखाली तुम्ही कोणत्या शहरातून आहे ते लिहायचं आहे आणि तिथे तुम्हाला मेल फिमेल असे दोन ऑप्शन येतील, त्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे आणि इथून तुमची अयोध्येची ही सगळी सफर सुरू होणार आहे। थेट भारताचा नकाशा आहे, जगाचा नकाशा आहे आणि त्यातून तुम्हाला अयोध्येच्या राम मंदिरापर्यंत या व्हर्च्युअल सफरीमध्ये घेऊन जातोय। आणि इथे तुम्हाला आता एक ड्रोन व्ह्यू दिसत असेल या सगळ्या मंदिराचा आणि मंदिराच्या परिसराचा। मंदिराचं एकूणच बांधकाम तुम्हाला या सगळ्या दृश्यांमधून अनुभवता येतं। आता तुमच्या समोर आहेत 8 ऑप्शन्स, त्यामध्ये आहे कलेक्ट पूजा थाळी, एक्सप्लोर मंदिर एरिया, रिंग मंदिर बेल, एंटर राम मंदिर, परफॉर्म पूजा आरती, रामलला दर्शन, ॲट गर्भगृह, परिक्रमा आणि कलेक्ट प्रसाद असे तुमच्या समोर 8 ऑप्शन्स आहेत। एंटर राम मंदिर या पर्यायावरती क्लिक करायचं। तुमच्या कीबोर्डवरचे तुम्हाला लेफ्ट, राईट, मागे, पुढे असे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला यूज करता येणार आहे। माझ्या समोर आता पहिलं ऑप्शन आहे टेक पूजा थाळी आणि माझ्या हातात आता थाळी येते। त्या थाळीमध्ये दिवा आहे, अगरबत्ती आहे, कुंकू आहे आणि हीच थाळी घेऊन मी आता समोर निघालोय मंदिराकडे। सुंदर असं मंदिर तुम्हाला बांधकाम पूर्ण या व्हर्च्युअल फॉर्मॅटमधून अनुभवता येते। जे लोक अयोध्येला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी अत्यंत सुंदर असा पर्याय। पायऱ्यांवरून आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातोय। घंटा वाजेल आणि घंटा वाजवल्यानंतर तुम्हाला आता मुख्य प्रवेशद्वारामधून तुम्ही आत येत आहेत। तिथे आणखी सुद्धा आजूबाजूला जे लोक एंटर करतायत या पर्यायामधून मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत। राम मंदिराचे 5 जे सभामंडप आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही आत जाऊ शकता आणि मंदिराचा हा सगळा पूर्ण परिसर तुम्हाला आता इथे अनुभवता येणार आहे। जर मंदिराच्या बाहेर जर आपण आलो तर इथे गर्भगृहासाठी जाण्यासाठी एक ऑप्शन आहे। आणि इथेच तुम्हाला आणखी काही ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला दिवा लावण्यासाठी एक ऑप्शन आहे, तर दुसऱ्या बाजूला जर आपण गेलो तर आपल्याला तिथे फुलं वाहण्यासाठी सुद्धा ऑप्शन असणार आहे, जिथे तुम्हाला फुलं व्हायची आहेत। अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीनं हे सगळं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये स्थापत्यशैलीचा देखील उत्तम नमुना आपल्याला या बांधकामामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे आता एकूणच राम मंदिरामध्ये जे भक्त जाऊ शकले नाहीत किंवा ज्यांना लवकर जाता येणार नाहीत त्या सगळ्या भक्तांसाठी सुंदर असा हा पर्याय असणार आहे। तुम्ही व्हर्च्युअल फॉर्मॅटमधून राम मंदिराचं, रामललाचं दर्शन घेऊ शकणार आहात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। सुधीर काकडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।